नमस्कार फ्रेंड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी-टी-ईटीचे 7 तारखेला पेपर झालेले मराठी पॅडगॉजीचे 30 प्रश्न. पेपर 1 मधील पूर्ण 30 प्रश्न पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग सुरुवात करूया प्रश्नाला. परिणामकारक संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इतरांना अगोदर ऐकणे. इंग्रजी व्याकरण शिकवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे. प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाशी संबंधित मुद्द्यावर लेखन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वैयक्तिक जीवन. प्रत्येक विद्यार्थ्यातील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निदानात्मक मूल्यमापन. चॉम्स्कीने असे मत मांडले आहे की भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे. ही क्षमता म्हणजे? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भाषा आत्मसात करण्याचे साधन. भाषेत वापरला जाणारा सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वन. त्याला स्वनिम म्हणतात. 2 ते 3 महिन्याच्या मुलामध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चारण कशाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुजबुजणे. अंकिता 6 वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते. तिची भाषिक क्षमता म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बहुभाषिक वक्ता. मला कूट मिश्रण, कूट परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयाचा अभ्यास करण्यासाठी आवड आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समाज भाषा विज्ञान. पुढीलपैकी कोणती बाब ही विसंगत विश्लेषणाचा घटक नाही? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शब्दकोश. प्रश्न क्रमांक 101, इंग्रजी भाषा शिकवणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्याकरण भाषांतर. नेमका अर्थ मिळण्यासाठी फारसे तपशील न देता कमी शब्दात नेमकी माहिती देण्याची क्षमता म्हणजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सारांशिकरण. प्रश्न क्रमांक 103, आवाजाच्या शैलीची कोणत्या पद्धतीने परिणामकारकरित्या पारख करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आवाजाचा सूर. प्रश्न क्रमांक 104, वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे याचे कारण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यामुळे विद्यार्थ्याचे अनेक गट जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते. प्रश्न क्रमांक 105,
प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समजून केलेले वाचन. तर इथंच आपले पॅडागॉजीचे 15 प्रश्न झाले. आता उत्तरा बघूया. त्याची डायरेक्ट उत्तर पाहूया आपण. तर चला मग प्रश्न क्रमांक 106, उत्तराच्या मध्यवर्ती असे नेमकं काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण भारतातील समृद्ध जैवविविधता. प्रश्न क्रमांक 107, पुढीलपैकी कोणत्या पक्ष्यांचा संदर्भ उत्तरात आलेला नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भुरट्या घारी. प्रश्न क्रमांक 108, पुढीलपैकी कोणत्या पर्यावरणीय घटकामुळे पक्ष्यांच्या पिल्लांची सुरक्षितता सुनिश्चित होते? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घरटी असलेल्या झाडाभोवती साठलेले पाणी. प्रश्न क्रमांक 109, आमचा मुक्काम मद्रास पासून जवळ असलेल्या चिंगलपेट इथे होता. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सार्वनामिक विशेषण. प्रश्न क्रमांक 110, गावकरी आणि वेदांत थंगल पक्षी अभयारण्य यांच्यातील नातेसंबंध पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून सूचित होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व. प्रश्न क्रमांक 111, पावसाळा नुकताच संपला होता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 112, अभयारण्याच्या जवळपासच्या शेतात कृत्रिम खताची गरज पडत नाही कारण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विष्ठा मिश्रित पाणी शेतीला देण्यात येते जे नैसर्गिक खताचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 113, मधुमला या अभयारण्यात हातीवर बसून फेरफटका मारला. अधोरेखित शब्दाला कोणते अवयव जोडले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 114, पक्ष्यांचा आश्रय किंवा थरा या अर्थाचा कोणता शब्द उत्तरात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेदांत थंगल. तर इथंच आपले उत्तराचे प्रश्न झाले आहेत. आता कविता पाहूया. प्रश्न क्रमांक 115, मातीचे झाड झाडाची मी या विधानातून कोणती भूमिका व्यक्त होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मानव आणि निसर्ग अदैवत. प्रश्न क्रमांक 116, झाडाच्या अंगखांद्यावर कोणती बाब कवयित्रीने जोपासली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाळगाणी. प्रश्न क्रमांक 117, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणत्या व्याकरणिक घटक जोडला गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 118, पानावरच्या रेषा माझ्या तळहाती या ओळीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता. प्रश्न क्रमांक 119, मीच झाड होईन या वाक्यातील होईन हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साधा भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 120 हा शेवटचा प्रश्न आहे. मला फुलांचा वास आवडतो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सकर्मक क्रियापद. तर इथंच आपले 30 प्रश्न झाले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मग इथंच थांबूया.